नमस्कार मंडळी, शुभ दुपार. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज दुपारी काहीसं असं वातावरण होतं आणि संध्याकाळपर्यंत असंच वातावरण होतं, एकदम ढगाळ ढगाळ ढगाळ. आणि सकाळचं काही एवढं शूट नाही केलं, दुपारी कालच्यासारखं आज पण व्हिडिओला स्टार्ट केली आहे. तर बघा वरती ना आकाश एवढं सुंदर दिसत होतं ना, बघा ना किती छान ना, असं कापूस कापूस असल्यासारखं. मला असलं आवडतं. आणि बघा पक्षी किती मस्त उडत आहेत. आणि ही आहे ती कालची कपडे, कारण काल पण असंच वातावरण होतं त्यामुळे कपडे वाळली नाही. मग काल संध्याकाळी मी पुढं पोर्चमध्ये आणून टाकली आणि आता ही काढून घ्यायची, कारण आजची जी मागं धुतलेली ना ती मला आता पुढं टाकायची आहेत, कारण 4 वाजलेले आहेत. आणि मी एक तर छान अशी मस्त रेसिपी करणार आहे आज तुमच्या सगळ्यांसाठी. म्हणजे मी खाणार आहे पण तुम्हाला दाखवण्यासाठी मला करायची आहे. आणि एकदम वेगळी, पहिल्यांदाच मी ट्राय करते. म्हणजे केली इथून मागं, पण त्यात एक जो पदार्थ आहे तो मी आज पहिल्यांदा टाकणार आहे. तर आणि एकदम हेल्दी, मस्त वेट लॉससाठी पण छान आहे. तुम्ही वेट लॉस करत असाल तरी पोटभर खाऊ शकता. मी तर खाणार आहे. तर तुम्ही पण रेडी व्हा, रेसिपी पहा छान फुल, आणि करून पण पहा. तर चला करूया सुरुवात, स्किप न करता पहा. तर हाय, नमस्कार. तर चला आता ना मी एक रेसिपी करणार आहे. ऋतू आला शाळेतून आणि कालच्या आणि आज पण शूटला उशीरच झाला. काय होते रोज रोज सकाळचं आता 2-3 दिवस झाले ना, एवढी काही गडबड होती ना सकाळचं ना, वातावरण पण एवढं ढगाळ आहे ना. तुम्हाला मी मागाशी दाखवलंच, आता परत जाऊन वाटतं दाखवते. अजून पण तसंच आहे, दुपारपासून एकदम ढगाळ वातावरण आहे. असं वाटते पाऊस येते का काय, पूर्ण आभाळ आलेलं आहे. आणि त्यामुळं मग सकाळी काय होतं, ऋतूला आता लवकर शाळा आहे आज, मला मी सांगितलं पटपट पटपट आवरायला लागते. आणि मग ते व्हिडिओचं लक्षात राहतं, पण तेवढा वेळ नाही भेटत. जेव्हा वेळ असतो तेव्हा आम्ही नक्कीच करते शूट, तुम्हाला तर माहितीच आहे. तर चला आता ना ऋतू आलाय शाळेतून आणि एकदम हेल्दी असा नाश्ता करणार मी, आणि माझ्यासाठी जेवण, त्याच्यासाठी नाश्ता. तर आणि आपलं सिरीज चालूच आहे, म्हणजे वेट लॉस जर्नी चालू केलेली आहे, ती बंद नाही केली, चालूच आहे. फक्त आता 1-2 दिवस मी तुम्हाला दाखवलं नाही काय खाल्लं वगैरे, तसं दाखवते मी मध्ये मध्ये, एका टायमाचं सकाळचं नाश्त्याचं नाही दाखवलं. तर चालूच आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की नाही खरं सुरुवातीलाच की माझं वजन तेव्हा, म्हणजे सुरू केले आता आठवड्यापूर्वी आपण वेट लॉस जर्नी, तर तेव्हा माझं वजन 65 होतं, 65. तर अजून काही केलेलं नाही मी वजन. परत म्हटलं करण म्हणता राहून गेलं. तर अजून लगेच नाही करायचं, अजून वाटलंच तर अजून 1 महिना जाऊ दे, तेव्हा मग करता येईल लगेच, आणि लगेच रिझल्ट यायला आपण काही एवढं. आणि तुम्हाला पण माहिती, आपल्याला सगळं खाऊन मेंटेन राहायचं, असं करायचंय आपल्याला, काय असं पूर्ण असं स्ट्रिक्ट डाएट नाही करायची. त्यामुळं सगळं खायचं, फक्त थोडं थोडं प्रमाणात. आणि म्हणजे कधी काय ते पण मेन आहे. त्यामुळं तर मी काय करते, तुम्ही तर पाहतच असाल, शक्यतो ज्या गोड, म्हणजे जे गोड आहे थोडंसं ते दुपारच्या आधीच खाऊन घेते, किंवा सकाळीच खायचा प्रयत्न करते, जेणेकरून पूर्ण दिवस ती कॅलरी आपली म्हणजे हे होते, पिघळते. आपली चरबी आहे ना ती हळूहळू म्हणजे आपण चालतो वगैरे असं, त्याच्यात संध्याकाळपर्यंत तसं पण आपल्याला हेच होतं ना. संध्याकाळपर्यंत लोक नाही का म्हणतात, बापरे दिवसभर काम करून थकलोय आता आपण, तर संध्याकाळचं जेवण पण कमीच असतं माझं, आणि सगळ्यांचंच असावं, आणि ते पण लवकर असावं. आणि मी आत्ताच सुरू केलं असं नाही बरं का काही. जेव्हा ऋतूच्या वेळी जेव्हा माझं वेट वाढलं होतं, तेव्हा मी बरंचसं वेट तेव्हा कमी केलं माझं वजन. तेव्हापासून मला ती एक सवय लागलेली आहे की मी ते वजन माझं एकदम स्टेबल ठेवलं होतं, वाढलं पण नाही आणि कमी पण नाही. वजन माझं होतं जास्त बरं का, माझं तेव्हा वजन 59 का काहीतरी होतं. मी तेव्हा कमी केलं तेव्हा, आणि तेव्हा मला कमी करायचं होतं, तेव्हा 72 होतं. ते जुने फोटो जर मला भेटले ना, एक दिवस अल्बम मी दाखवतो तुम्हाला ऋतूच्या पहिल्या बड्डेचा, तेव्हा माझं वजन 72 होतं, 72 किलो. तर मी ते वजन कमी करून 59 वरती स्टॉप झालं, लॉक झालं माझं तिथं वजन. त्याच्यानंतर काय वजन वाढलं पण नाही, कमी पण नाही, पण मी ते मेंटेन ठेवलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे इंचेस भरपूर लॉस झाले होते माझ्याकडे बघून. म्हणजे माझं वजन होतं 60,
पण माझ्याकडं बघून कोणी म्हणत की हिचं वजन 50च आहे असं. तर त्यामुळे इंचेस वगैरे म्हणजे माझे भरपूर लॉस झाले होते. दंड, हाताचे वगैरे, पोट एकदम कमी म्हणजे इंचेस. आणि त्यामुळं मी एकदम अशी बारीक दिसत होते. तर तेव्हा मी काय केलं, ते वजन मला स्टेबल ठेवायचं होतं, म्हणजे मेंटेन ठेवायचं होतं. म्हणून मी पार रोज म्हणजे सगळं खायची. फक्त हे आता आहे ना सेम असंच, फक्त संध्याकाळचं जेवण मी लवकर करायची. तेव्हा तर मी लई लवकर करायची, 6 पर्यंत माझं जेवण, जास्तीत जास्त 6:30. त्याच्यानंतर मी जेवण करतच नव्हते. भूक लागली तर तुम्हाला तर माहिती, दूधच बस, एवढंच. नाही तर मग जेवण वगैरे नव्हतं करत. तर ते पण मी आता सेम तसंच मी आता फॉलो करते. एवढंच का तेव्हा मी जास्त वर्कआउट वगैरे करायची, पण आता नाही होते एवढं शक्य. तर सकाळी पण म्हणजे शक्य होत नाही तेवढं, आता शक्य होत नाही, पण त्याच्या थोडासा मागं पुढं म्हणजे त्याच्या जवळपास तरी मी करते आता. म्हणजे एक तास तर आपला वर्कआउट असतोच आहे, तर तो मी कंटिन्यू करते. आणि सगळं स्टॉप केलेलं नाही. मी तुम्हाला पहिलं पण सांगितलं, सगळं खायचं, फक्त थोडे प्रमाणात खायचं. आपल्याला सगळं बंद करून पटकन वजन कमी करायचं आणि मग परत थोडं चालू केल्यावर परत पटकन वजन वाढवायचं, असं करायचं नाहीये. त्यामुळं आपण सगळं खायचं हळूहळू. भलेही मी म्हणते 2 महिने लागू दे, 3 महिने लागू दे, पण आपल्याला लॉंग टर्मसाठी आपलं वेट कमी करायचं. बघा, मी भेळ पण खाल्लेली दुपारी. सकाळी नाश्त्यात मी आज डायरेक्ट भाजी चपातीच खाल्ली आहे. नाश्ता तोच होता माझा, कारण ऋतूला लवकर जायला लागतं ना, 9:30ला तो जातो, त्याची शाळा 9:30ला आता स्टार्ट झाली आहे. त्यामुळं मग 9:30ला तो गेला. 9:45-10च्या दरम्यान मी डायरेक्ट जेवणच केलं. 2 चपात्या बीट टाकून, 2 चपात्या. आणि आज पण दुधी भोपळ्याचीच भाजी होती. त्या दिवशी अर्धा केला, त्यातला अर्धा होता तो आज केला. आणि दुधी भोपळा बऱ्याच जणांना माहीत असेल की वेट लॉससाठी भरपूर फायदा करतो. आणि मला आत्ता नाही, म्हणजे आत्ता मला ते समजलं की तो वेट लॉससाठी फायदा करतो. पण मी जेव्हा माझं लग्न पण नव्हतं झालं तेव्हापासून मला दुधी भोपळा लय आवडतो. आमच्या घरी माझ्यासाठी माझे वडील घेऊन यायचे दुधी भोपळा आणि फ्लावर कोबी, हे मला पहिलं लय आवडायचं. राहू दे, इथेच ठेव. तर त्यामुळे मी आत्ता पण आहे ना दुधी भोपळा भरपूर खाते बरं का. आणि तुम्हाला पण मी सांगेल की खात जा, दुधी भोपळा खरं चांगला असतो. लोक त्याचा ज्यूस करतात, धपाटे करतात, पराठे करतात, जे करता येईल ते करायचं, पण खायचं, तो चांगला असतो. आणि मी काय करते, 2 जरी चपात्या घेतल्या ना तर भाजी एवढी अशी घेते. भाजी जास्त घ्यायची, चपाती कमी घ्यायची. आणि तुकडा पण आहे ना चपातीचा एवढासा घ्यायचा आणि भाजीचा मोठा घ्यायचा. असं पूर्ण भरून भाजी आली पाहिजे त्यात. असं हां, पाणी देऊ, ऋतूला पाणी देणे. आणि ह्या गोष्टी हळूहळू सवयीने होतात. मला पण अगोदर थोडंसं कठीण जात होतं, पण मला एकदा सवय झाली ना त्याची, तर त्यामुळे. आणि मला भरपूर भाजी लागते. पातळ असेल ना तर कालवण भरपूर लागतं. भाकर असू नाही तर चपाती असो, दोघांबरोबर पण मला भाजी आणि कालवण हे जास्त लागतं. त्यामुळं मग माझं पोट पटकन भरतं. आणि पहिली मी काय करायचे, जास्त खायचे. आता पण जास्त खाते, फक्त थोडंसं नॉर्मल. आपण काय म्हणतो, एक मधलं मी फक्त पावच कमी केला असं, पाऊण भाग मी खाते. माझ्या पोटाला थोडंसं मी आता चिमटा घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि जरी भूक लागली ना तर पाणी खा, एखादं फ्रूट खा, असं करते मी. पण खाते सगळं. लोक म्हणतात भात नका खाऊ, गोड नका खाऊ. तुम्ही तर पाहता माझा भात असतो, फक्त रोजचा व्हाईट भात नाही करत, पण मसाले भात असतो. त्याच्यात पण मी काय काय टाकते ते तुम्हाला माहीतच असेल. तर चला, आता हळूहळू मी रोज तुम्हाला थोडं सांगत जाईन. आता खूप टाईम होतो, तर मी तुमच्याबरोबर एक अशी छान आणि हेल्दी रेसिपी शेअर करते. तर आपल्याला कसं वेट लॉसवरती असतो ना, आपण लोक म्हणतात हे नका खाऊ, ते नका खाऊ. तर बघा, मी आज पिझ्झा करणार आहे, होममेड पिझ्झा. गॅस चालूच आहे, माझ्या लक्षातच नाही, तुमच्याबरोबर बोलता बोलता गॅस चालूच होता. तर होममेड पिझ्झा मी पहिला खूप करायची. ऋतू तेव्हा सिनियर KGला होता ना, तेव्हा त्याची 3ला शाळा सुटायची, 5ला त्याचा क्लास असायचा. तर घरी आला ना का मी त्याला पिझ्झा, परत सँडविच वगैरे करून द्यायची, तो खायचा. पण मग आज खूप दिवसांनी, मला 2-3 दिवस झाले, मी म्हटलं करल, पण आज मला आठवलं, म्हटलं की चला करूयात. तर कसला करा, एकदम हेल्दी बरं का, आणि थोडंफार काय त्यात चालतं. पण मी आता माझं जेवणच होणार आहे, त्यामुळे मी आता जेवण करणार. कारण आता 4:30 वाजलेले, होता करता खाता पिता 5:30 तर होणारच आहे. त्यामुळे आणि परत आज गावात पण जायचे, बाजार आहे.
आणि तुम्ही नक्की करून बघा बरं का ही रेसिपी. तुम्हाला मी खरं सांगते, नक्की म्हणजे नक्की ट्राय करा. आपण करणारे पिझ्झा तो पण एकदम हेल्दी वेनी. तर तुम्हाला मी दाखवते. मी कटिंग वगैरे करून ठेवलेली आहे, कारण मला तुम्हाला सांगायचं होतं वेट लॉसबद्दल, त्यामुळे मी अगोदरच कटिंग करून ठेवलेली आहे. तर तुम्हाला मी जवळूनच दाखवते. चला, तर बघा इथं मी काय काय कट केले ते: काकडी, टोमॅटो, कांदा आणि शिमला मिर्च. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही कधी ऐकलं पण नसेल आणि पाहिलं पण नसेल, मी आज याच्यात टाकणार आहे हे बीट. हे मी माझ्या पद्धतीने करते बरं का, पण मी पण फर्स्ट टाइम बीट टाकून खाणार आहे. पण तुम्हाला सांगेन मी कसं लागते. चांगलं लागलं तर चांगलंच सांगणार, नाही तर नाही सांगणार आहे. तर चला बघा, आता एवढं हे केलंय. तर इथं पॅन ठेवलाय आपला रेग्युलर, आणि हे चीज आहे. इथं चीज तर टाकायचं, चीज चांगलं असतं तुम्हाला माहिती आहे. तर नेमकी लाईट गेलेली आहे त्यामुळं आता, आणि बाहेर सगळा अंधार आहे त्यामुळं आता व्यवस्थित जरा थोडंसं तुम्हाला हेच दिसत असेल. तर असं पिझ्झा बेस म्हणून मी वापरणार आहे. त्या सकाळच्या पोळ्या चपात्या पिठापासूनच केलेल्या आहेत. तर आपण याला नाव पण देऊ शकतो बीटरूट पिझ्झा. पहिल्यांदाच कोणीतरी ट्राय केलं असेल, मी म्हणजे पहिल्यांदाच ट्राय करते हे. तर माझ्या सकाळी म्हणजे 4-5 दिवस झाले तेव्हापासून माझ्या म्हणजे डोक्यात आलेलं आहे की आपण करूया बीटरूट पिझ्झा. तर म्हणून मी ते बीट पण थोडंसं किसून ठेवले वरून थोडंसं सजावट करण्यासाठी. तर चला करूया सुरुवात. आणि आपण बटर म्हणून अर्थात तूपच करणार आहे यूज. कसं आहे घरगुती तूप तर. आणि तुम्हाला तर मी सांगितलं थंडीत सगळं खायचं. काय म्हणतात, बदाम नको खायला, शेंगदाणे नको खायला, तूप नको खायला, त्याने वेळ वाटतं असं काही नाही. थंडीत खायचं. थंडीत खूप गरज असते आपल्या त्वचेला आणि शरीराला पण त्याची लई गरज असते. तर चला करूया सुरुवात. अगोदर आहे ना तूप काढून घेते त्याच्यामध्ये. तर जाऊ दे, जरा वेगळं काहीतरी आणि हेल्दी पण आहे ना. आणि तुम्हाला मी बोलले होते ना की मी आता शक्यतो जोपर्यंत बीट आहे ना तोपर्यंत चपातीमध्ये आपल्या त्या पिठात बीटच टाकणार आहे. आणि ऋतूचं लई दिवस चाललं होतं की पिझ्झा कर पिझ्झा कर. तर हे मेयोनीज आणि केचप छोटे छोटेच पाऊच आणले. चला आता हात वगैरे धुवून घेतलाय मी. आता करूया रेसिपीला सुरुवात. तर तुम्हाला ना मी इथं लाईट पण नेमकी गेलेली आहे. आता मी काय करते, इथं किचनवरतीच मोबाईल घेते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. ओके, तर चला ठीक आहे, दिसतंय ना तुम्हाला व्यवस्थित. चला करूया सुरुवात. पहिली एक पोळी करूया आणि मग नंतर दुसरी. तर मी काय केलं, हे सकाळी ना बघा हिला ना व्यवस्थित भाजून घेतलेलं नाही आहे, फक्त नॉर्मलच भाजलेली आहे. अर्धी आपण कसं म्हणतो तशी, कारण मला पिझ्झा करायचा होता म्हणून. तर तुम्ही पण असंच करायचं, नॉर्मल भाजून घ्यायची. माझी पण ही जरा जास्तच भाजलेली आहे, पण असं. तर बघा आता आधी केचप सॉस जे काय आहे ते खूप दिवसांनी आले बघा. आत्ताच मी ह्याचं सील फोडलेलं आहे, बरेच दिवस नव्हतं हे घरात. दोन्ही पण मिक्सच करते, केचप आणि मेयोनीज आहे ना डायरेक्ट मिक्स करूनच टाकूयात. हे खोलत नाही मला. ओके, खोलले बघा हे मेयोनीज. आणि तूप आहे ना खालून तव्याला लावणार आहे मी. तर हे पहा, आता हे मिक्स केलं ना, दोन्ही पण व्यवस्थित मिक्स केलं आणि असं साईडने पूर्ण पसरून घ्यायचं चपातीला. म्हणजे कसं खाताना आपल्याला टेस्ट पण छान लागते ना, नाहीतर एका ठिकाणी लागतं एका ठिकाणी नाही असं. तर चला असं छान असं. आता काय म्हणते नाही यात काही एवढं असं तसं, पण
आहे ना, नवीनच आहे ना जरा, की नाही हो की नाही. आपण पिठाचा पिझ्झा करतोय म्हटलं थोडंसं, म्हणजे आपण कसं व्हेजिटेबल पिझ्झा बघितला असं ना आजपर्यंत सगळ्यांनी, मशरूम पिझ्झा, पनीर पिझ्झा, काय काय जे असतात ते. पण आज कसं जरा वेगळं केलंय मी. तर बघा आता सगळं मिक्स केलंय. आता लावूया पहिली काकडी. असं लावायचं. मी काय करते, अल्टरनेट लावूया. एक असं कसं आपण काय म्हणतो, जरा छान डेकोर करूया त्याला आपण. बघा एक लावलंय आपण काकडी, एक आहे टमाटर, पुन्हा एक काकडी, एक टमाटर. ऋदूला माझ्या लय आवडतो ना ऋदू? हा, सईला पण लय आवडतो. सईला तर लय आवडतो. ओके. आणि असं मध्ये ना असं हे टाकूयात आपण शिमला मिर्च. मला ना खरं एक पिझ्झाचं कटर आणायचंय. आता बघूयात, जसा वेळ भेटेल तसा बघायला पाहिजे. नाही तुकडं भेटते का गावात, भेटते का नाही काय माहित. सई पडेल ते. सई पण झोपली होती दुपारी चांगली. आणि आज ना मी जास्त मोबाईलच पाहिला, सिरियल पाहत होते. TV पण पाहिला चांगला मस्त. कसोटी जिंदगी की मालिका आहे ना, ती सिरियल बऱ्याच जणांना माहीत असेल. पण दुसरा पार्ट त्याचा, अनुराग प्रेरणा. आम्ही जेव्हा शाळेत जायचं ना तेव्हा लई पाहायचं ते सिरियल. पण आता काय, पण त्या पुन्हा ना स्टार प्लस वरती पुन्हा नव्याने सुरू झाल्यात बरं का. कोणाला जर आवडत असेल, पाहायची असेल तर नक्की जाऊन पहा. मी ते परत हे रिश्ता क्या कहलाता है, ती तर मी सिरियल किती वेळा पाहिली असेल, 4-5 वेळा तर डबल पाहिली असेल. आमचे हे तर कधी कधी म्हणतात, बापरे किती डबल बघती. काय आता ओके. गॅस आता तर चालू करते. आपला पॅन हाच आपला ओव्हन आहे. फ्रीज करायला ठेवते मी. चला आता आपला हिरो बघूया. बीट तर दिसायला छान दिसतंय ना, असं मस्त एकदम कलरफुल. हे ना फक्त ना तव्यावर ठेवायचं जरा मोठं मुश्किलचं काम आहे. पण परत काढायचं पण लय मुश्किल. काढायचं काय नाही, असं पॅन केला का होऊन जातं. तर पहा रेडी आहे आपला पिझ्झा. तर मी आता ना हे ऑरेगॅनो आहे माझ्याकडं होतं. यांनी ना मागं पिझ्झा आणला होता ना, त्याच्याबरोबर हे पाऊच आले होते. तर नाही, ते झाल्यावरती टाकले. तर चला वळूया आपल्या पॅनकडं. तर बघा गरम केलेलं आहे. थोडंसं आधी तूप मागायचं टाकलेलं. आता परत टाकते. भरपूर तूप टाकायचं. तसा खाली लागत नाही. एकदम स्लो गॅस ठेवायचं बरं का. पण आपण जेव्हा चपाती ठेवतो ना त्याच्यावर, तेव्हा एकदम कमी गॅस ठेवायचा. ओके. तर आता चलते आपली चपाती. ओके, जमलं बघा, एकदम व्यवस्थित आली. तर आता याच्यावरती झाकण ठेवायचे आपल्याला. आता झाकण म्हणून मी ना ही डायरेक्ट कढईच ठेवणार आहे. ओके, काहीतरी जुगाड
कारण त्याच्या मापाचं झाकण नाही आहे आणि ताट तर काय त्याच्यावर बसणार नाही, कारण पॅन असा तेवढा मापाचा नाही आहे. तर चला आता 5 ते 10 मिनटं आहे ना असंच ठेवूयात आणि मग मी तुम्हाला नंतर दाखवते. आणि हो, चीज तर राहिलं. अरे 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 अरे, असं होतं. चीज माझ्या साईडलाच आहे आणि मी विसरूनच गेले. थांबा, चीज आणले, मोठे चीज आणलेले आता किसून घेते आणि त्यावरती टाकते पटकन. आत्ताच्या ह्या मापाचं तरी चीज शिवाय पिझ्झा सँडविच हे सगळं अधुरं आहे. तर छान फुल आपल्याला जास्त चीज टाकायचे बरं. तसं पण चीजवरूनच नंतर टाकतात. बरं झालं मला लवकर आठवलं, नाही तर हे असं गडबड आहे. काही गडबड नाही, पण तरी पण कसं जरा कॅमेरा चालू असल्यावर थोड्या काय काय गोष्टी होतात अशा. सई पडल बाळा ते. नाही तर बघा किती चीज टाकले. आता वाटतोय की नाही पिझ्झा, मला नक्की सांगा. एकदम भरपूर चीज टाकले. तो चीज पिझ्झाच व्हायला बसलाय आता. चीज व्हेजिटेबल बीटरूट पिझ्झा. ओके नाही, जर तुमच्याकडे पण छान नाव असेल तर ते नक्की मला सांगा. तर बघा, वाव, चीज टाकलं नाही एकदम मस्त दिसतोय आता. तर चला आता झाकण ठेवूया आपण 5 मिनिटं. पिझ्झा पिझ्झा ना. इथं दुसरा पण मी रेडी केलाय. मस्त चीज वगैरे किसून घेते. पिरी पिरी नाचून आम्ही ना लय वेळा चपातीचा पिझ्झा खाल्लाय बरं का खरं. हा, काय बोलतोय काय माहितीये सई आपली, काय बोलती ग. ओके रेडी. आता आपण आहे ना हा पॅन वरती आहे ना, त्याला एकदा बघूया ओपन करून. ओके, कितीतरी महिन्याने मी आज केला असेल हा, वर्षाने म्हटलं तरी चालेल का नाही. तर ना आता कढई काढूयात आपण. आपली कढई, बापरे, ओ माय डॉली डॉली मेरी टांकी डोली. अरे वा, एकदम मस्त झालेलं आहे आता. कारण आहे ना, हो बघा, तुम्हाला मी दाखवते बरं का खालचा बेस. तुम्हाला दिसते की नाही, एक मिनिट बरं का. चीज आपलं मस्त मेल्ट झाले पूर्णपणे, बघा दिसत असेल तुम्हाला. बघा एकदम छान. आणि आता तुम्हाला खालची साईड दाखवते. तर आपण आहे ना 5 मिनिटं ठेवलेलं, तरी पण बघा खालची साईड दिसत असेल तुम्हाला, अजिबातही जळालेली नाहीये, मस्त भाजलेली आहे. ओके, आणि बघा खालची साईड आहे ना अशी कडक झालेली आहे एका साईडला. तर चला आता आपण काढून घेऊया. पिझ्झा आपला रेडी आहे. इथं ताट घेतलंय आणि काढताना ना थोडंसं मेहनत आहे, कारण कसं आपला पिझ्झा असा व्यवस्थित छान पण निघाला पाहिजे. बघा हे असा ना, असा पहिला थोडासा खाली घ्यायचं पाहिजे. ओके डन. तर आता दुसरा टाकूयात आपण लगेच, कारण खाईपर्यंत दुसरा पण रेडी हवा ना आपल्याला. तर परत एकदा तूप. आता मी ही उचलते. ओके, पहा मस्त. लगेच कढई ठेवून देते. ओके,
तर चला वळूया आपल्या पिझ्झाकडे. झालेलं आहे आता. छान नादात मोबाईलच पडला परत एकदा ताटाच्या कडेला. चला आता ना मिनिट दिसते का? ओके दिसते. तर बघा लगेच गरमागरम आहे तेव्हा थोडंसं ऑरेगॅनो टाकूया. बाकीचं त्याला ठेवूया थोडं. आणि अरे जास्तच झालं, थोडंच टाक. आणि असं थोडंसं सॉस. ओके आता ना आपण कट करूया. मी आपली डायरेक्ट सुरीनेच कट करणार आहे. आता काही कटर नाही माझ्याकडं. तर पहिले काय करायचं, जरा कडक झालेली असते ना तर बघा अशी पहिले हातानेच आहे ना व्यवस्थित तोडून घ्यायची साईडला. हळूहळू खूप गरम आहे गॅस बरोबर निघते. जे सुरीचं टोक असतं ना त्या टोकाने अशी व्यवस्थित. बापरे खालून लय गरम आहे. उकडून निघली वाटतं. हा निघले छान. बघा खाली कुठेही काही जळलेलं नाही. खालून आहे ना एकदम क्रिस्पी झालेला आहे छान असा. हात भाजतो. ओके सई लगेच प्लेट घेऊन रेडी माझी. आता खरं एखादं ना कटरच हवं कारण कट करायला. पण तरी पण मी छान असा कट केलेला आहे. ओके तर पहा रेडी आहे आपलं पिझ्झा. पहा घेतला आम्ही इथं. हा सईला देते पहिला प्लेट. या ओके बघा किती छान पीस निघतात. तर हा या तुम्ही पण खायला. छान झाले. हा मग दादाला आणि आईला. हळूहळू खा हळूहळू खा. कसं काकडी ना त्यातली गरम राहते ना पोळलं जातं कधी कधी. खालून एकदम कडक झाले क्रिस्पी काय त्या विकतच्या पिझ्झाला करता हा पिझ्झा खा आपला. खरंच एक नंबर झाला. खालून आहे ना कडक झाला मस्त. चला करतो आम्ही एन्जॉय. नक्की तुम्ही पण घरी एकदा ट्राय करून पहा हा वाला पिझ्झा बीटरूटचा. आणि कसं झालं ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला पेन्सिल नेसली पहिलं सगळं ड्रॉ करवले. मग ऋतूचा अभ्यास करते छकुली दीदी आणि ऋतू गप्पा मारतोय खेळतोय ना. हा चिकूचा झाला का अभ्यास? सई तुझा अभ्यास झाला? नाही मग सई लय मन लावून अभ्यास करते. नाही तर दादा दीदी बाई कर. चिकू बोल रे. बरोबर बरोबर.
चला आले, बाजारात गेले होते मी, बाजार करून आले. एवढं काही नाही आणलं, काही एकटीच गेले होते, पोरांना ठेवलं होतं छकुली पशी. तर मग काय आणले, काकडी, बीट, कोथिंबीरची जुडी, वाटाणा आणला आणि घेवडा, बस. बाकी काही नाही आणलं. आता काय मला आठवड्यातून 2 उपवास, उद्या पण माझा उपवास आहे, त्याच्यामुळं मग काय एवढा बाजार आणलाच नाहीये. तर आणलाय आता, पोरांचा चाललाय अभ्यास, तोपर्यंत मग बाजार फ्रीजमध्ये भरून तरी ठेवते. बाकी काय नाही, बटाटे आणले, बस एवढंच झालं. आता काय होते, हाय तेच खाणं होत नाही, त्याच्यामुळे मग लई बाजार आणू नको म्हटलं. काय भाजीपाला तर काय आणलाच नाही एवढा, म्हणजे मेथीची भाजी, शापूची भाजी, पालक वगैरे ते नाही काय आणलं, असंच आणलंय बाकीचं. तर चला आता फ्रीजमध्ये भरून ठेवते. फ्रीज साफ करायचा होता, पण आता बघून उद्याच करीन. तसं आजच करायला पाहिजे होता, पण आज पण चला. सगळं आवरल्यावरती आले होते जरा शतपावली करायला, सई तिच्या बॉल सोबत आणि मी सई सोबत. तर सईला पाहायचा होता चंदा मामा, आकाशामध्ये आहे, दिसतोय का तुम्हाला का वरती. तर पिझ्झा नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.